नमस्कार. आजची कथा आहे कबंध ह्या कथासंग्रहामधील रत्नाकर मतकरी यांची इच्छादेह. ऐकूया. इच्छादेह. भलतंच थकून जाऊन चंद्रकांतने डोळे मिटले. ऑफिसमधून घरी यायला आज त्याला तसा उशीरच झाला होता. पण इतक्या उशिरापर्यंत बसूनही काम पुरं झालंच नव्हतं. वेळ कसा गेला तेही कळलं नव्हतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो आपल्या खुर्चीला खिळून होता. एकसारखे लोक येत होते. काम आटोपलं की जात होते. फोन येत होते. त्यातून वेळ मिळेल तेव्हा स्टेनो मजकूर लिहून घेत होती. एखाद्या मंत्रमुग्ध माणसाप्रमाणे स्वतःला विसरून चंद्रकांत गेले 6-7 तास ऑफिसच्या त्या राक्षसी कामाचा गुलाम बनला होता. केबिनमधून बाहेर पडतानाच तो इतका दमला होता की दारातल्या पट्टेवाल्याच्या सलामाचा स्वीकार करण्यासाठी मान डोलावणं देखील त्याला जड वाटलं. शोफरने गाडीचं दार उघडताच त्याने कसंबसं आत अंग लोटलं आणि मागच्या सीटवरती मान टाकली. घरात पाऊल टाकताच दोन्ही मुलांनी डॅडी आले, डॅडी आले असा एकच गोंधळ उडवून दिला. मोठ्या प्रयासाने सविताने त्या मुलांना बाजूला केलं आणि ती चंद्रकांतचा कोट काढू लागली. फार दमलात का आज? तिने गोड आवाजात विचारलं. एवढंच तो म्हणाला. खरं तर त्याच्या मनात अनेक विचार एकाच वेळेस एकमेकात गुरफटून तरंगत होते. का दमलो आपण इतके? आपला पूर्वीचा उत्साह गेला कुठे? आपलं वय झालंय का? 40 म्हणजे फार वय आहे का? मग सविता कशी अजून थकत नाही? की तीही आता पूर्वीची राहिलेली नाही? प्रश्नांना उत्तरं मिळत नव्हती. त्यांची गरजही नव्हती. नुसते प्रश्नच मनात तरंगत होते. त्या थकव्याच्या तंद्रीतच चंद्रकांत टेबलाशी बसला. त्याने चहा संपवला. सविताने उंची किटलीतून नाजूकपणे परत ओतलेला चहा देखील घेतला. पोह्यांची बशी मानेनेच नाकारली आणि तो टेरेसवर आला. त्याने आराम खुर्चीत अंग टाकलं. तोच रामनाथने टाइम्स आणून हातात दिला. टाइम्स समोर ठेवून चंद्रकांत आराम खुर्चीत पडून राहिला. ही आराम खुर्ची त्याची फार आवडती होती. प्रशस्त, जुन्या पद्धतीची, वडिलांच्या वेळची. या खुर्चीत बसलं आणि खुर्चीच्या रुंद पट्ट्याच्या हातावर हात ठेवले की सारा थकवा निथळून अंगा वेगळा झाल्यासारखं वाटायचं. कुणीतरी अंगावरून हलकेच हात फिरवून थकलास बेटा असं म्हणतंय असं वाटायचं. नजरेसमोर टाइम्स होता. पण मनात तरंगणारे विचारांचे ढग तो वाचू देत नव्हते. सूर्याचे शेवटचे किरण डोळ्यांवरून फिरत होते. नजर टाइम्सवर फिरत होती. पण विचार? सविता पूर्वी कशी दिसायची? नाजूक, सुंदर, चपळ. अजूनही ती सुंदर दिसते. पण त्या सौंदर्यामागे मेहनत जाणवते. वय वाढत असलेलं जाणवू नये. पैसेवाल्या नवऱ्याची बायको म्हणून शोभून दिसावं अशा त्या कष्टपूर्वक प्रसाधनामागचा स्पष्ट हेतू कळतो. तरुण असताना ती अव्यवस्थित राहिली तरी त्यात एक गोडवा असे. म्हणा आपण तरी आता कुठे कॉलेजच्या वयातल्यासारखे दिसतो. कानावरचे केस देखील आता पिकू लागले. विचार गुरफटत जातात. धुकं धुकं, सगळीकडे धुकं पसरतं. त्यावर मावळता सोनेरी प्रकाश. काही समजेन असं होतं. आणि मग एकदम खुर्चीचा, टेरेसचा संबंधच तुटतो. खिडक्यांच्या पडद्यांवरच्या नक्षीकडे टक लावून पाहून चारुलतेला विलक्षण कंटाळा आला होता. मावळत्या सूर्याचे किरण पडून तो झिरझिरीत पडदा आता पुरता सोनेरी झाला होता. त्यावरची कातीव नक्षी आता अधिकच उठून दिसत होती.
हे सारं दृश्य मोहक होतं खरं, पण त्याकडे किती वेळ पाहत राहायचं. आधीच बिछान्यात पडून पडून चारुलतेला जीव नकोसा झाला होता. हे वय काय असं बिछान्यात पडून राहण्याचं आहे? कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाची मुलगी म्हणजे तारुण्यात पाऊल ठेवणारी गोजीरवाणी परी. मुळची नाजूक गोरी चारुलता दिसायचीही परीसारखीच. पण अचानक कसा कोण जाणे आजाराचा घाला आला आणि या परीचे पंखच कापल्यासारखे झाले. दिवसेंदिवस नुसता अशक्तपणा वाढत चालला होता. डॉक्टरांना लो ब्लड प्रेशर खेरीज कसलंच निदान होत नव्हतं. अशक्तपणा चेंगटपणे साथ धरून होता आणि नुसतं पडून राहिल्याने चारुलता थकत होती. पण शरीर पडून राहिलं म्हणून मन काही स्वस्थ बसत नव्हतं. बांधून ठेवलेल्या फुलपाखराचे पंख देखील फडफडतच राहतात. तसं ते मोकाट मन इवल्याशा आजारी शरीराला धडका देतच राही. त्याला नाना विषय सुचत. आपलं वय खेळण्याचं, धावण्याचं, नटण्या मुरडण्याचं, प्रसाधनाचं, नाटकात कामं करण्याचं, नृत्य शिकण्याचं, मित्रमैत्रिणींबरोबर हौस मजा करण्याचं, आणखीन प्रेमात पडण्याचं. तसंच कुणी प्रेमात पडण्यासारखं नाही मिळालं तर प्रेमाच्या कल्पनेवरच प्रेम करण्याचं. या कल्पनेतच चारुलतेच्या फिकुटल्या गालावर एक गुलाबी ठिपका चढला. तिची नजर दाराशी गेली. मोकळ्या दारातून बाहेरचं अंगण दिसत होतं. अंगणाच्या भोवतीच्या दाट पानांचं कुंपण, जांभळ्या गोकर्णीच्या वेल्यांनी मढवलेली दरवाजाची कमान. दार मोकळंच होतं. बहुधा ते मोकळंच असायचं. कुणी येत नसे की जात नसे. कुणाची तरी वाट पाहावीशी वाटे. उगाचच. कुणाची? प्रेमात पडावं असा एकही मित्र आपल्याला नाही. तसे मित्र आहेत, पण ते अगदी पोरकट, नुकतीच मिसरूड फुटत असलेले. त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ कसा जाई ते कळत नसे. पण त्यांच्यावर प्रेम, छे ग बाई. प्रेम करायचं म्हणजे ते एखाद्या गंभीर बांधेसूद पुरुषावर. तो आपल्या बरोबरीचा असताच कामा नये. आपल्याहून मोठा, खूप मोठा, आपल्याला अगदी छोटी मुलगी समजून तळहातावर नाचवेल असा. मग आपणही त्याच्या तळहातावर नाचण्यात धन्यता मानू. इतर मुलींप्रमाणे रोमिओ मुलगे आपल्याला आवडत नाहीत. आपल्याला हवा अनुभवी, धीर, गंभीर, प्रौढ माणूस. आपल्या या इतर मुलींपेक्षा वेगळ्या कल्पनेत गैर तर काही नाही. असे नका, ही माझी स्वतःची कल्पना आहे. जांभळ्या गोकर्णीच्या कमानीत कोणीतरी उभं आहे. कोण असावं? चारुलता पडल्याच एकाग्रतेने पाहू लागली. कोणी ओळखीचं दिसत नाही, पण गृहस्थ मोठा रुबाबदार वाटतोय. चारुलता बेडवर उठून बसली. ओ हो, पाठीमागच्या सोनेरी ढगाच्या पार्श्वभूमीवर किती देखणा दिसतोय तो पुरुष. कधी नव्हे ती एकदम उत्साहाने उभी राहिली. उभं राहिल्या कशाचा तरी आधार घेण्याची आपल्या आजारातली सवय देखील ती विसरून गेली. तो गृहस्थ क्षणभरच कमानीत थांबला आणि मग तिच्याच रोखाने येऊ लागला, जशी काही तिची आणि त्याची जुनी ओळख होती. तसा तो मध्यमवयीनच दिसत होता. कानावरचे केस तर पिकू लागले होते, पण तरीही त्याचा भारदस्तपणा मोठा देखणा नव्हता. किंचित थकल्यासारखा, पण आता उजळलेला. त्या स्मिताला जो आत्मविश्वास होता तो पोरगेला रोमिओच्या चर्येवर कधीतरी पाहायला मिळणार होता का? चारुलता हसत हसत पुढे झाली. शरीरात एक नवीनच शक्ती खेळू लागल्यासारखं तिला वाटत होतं. पाहता पाहता ती पायऱ्या उतरून अंगणात आली. गेल्या कित्येक महिन्यात तिला हे साधलेलं नव्हतं. तो हसत हसत तिच्याबरोबर परत दाराच्या दिशेने जाऊ लागला.
गोकर्णीपर्यंत दोघे पोचले तेव्हा सूर्यास्त झाला होता. तिने क्षणभर आकाशातल्या शेवटच्या लालीकडे पाहिलं आणि त्याच्याकडे वळून ती काहीतरी बोलणार इतक्यात तिला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. तिच्या शेजारी कोणीच नव्हतं. म्हणजे आत्ता कुणीच आलं नव्हतं. मग तो देखणा, रुबाबदार, मध्यमवयीन गृहस्थ तो केवळ भासच होता. भास म्हणावं तर ती कुणाबरोबर इथवर चालत आली होती. गेल्या कित्येक महिन्यात जे तिला साध्य झालं नव्हतं ते एकाएकी कसं करू शकली. काहीतरी होऊन गेलं होतं खास. कारण चारुलतेला एकदम ताजंतवानं वाटू लागलं होतं. ती सावकाश चालत परत आपल्या बिछाण्याशी गेली. पण तिचं मन राहून राहून विचार करत होतं. कोण होता तो? कोण होता तो? कोण होता? चंद्रकांतने डोळे उघडले तेव्हा त्याला प्रथम काहीच समजेना. आपण कुठे आहोत? आपल्या जवळ कोण उभं आहे? मग धुक्यातून हळूहळू स्पष्ट होत जाणारा सवितेचा चेहरा दिसला. शेजारी मुलांचे आवाज येत होते. डॅडी, डॅडी. त्याने डोळे उघडताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पलीकडे उभ्या असलेल्या कुणाला तरी, बहुधा रामनाथलाच सविता म्हणाली, उघडले डोळे बाई. मग ती त्याला विचारू लागली, हो कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? समोर टेरेसची भिंत आपल्या ओळखीचीच. समोरची बिल्डिंगही नेहमी पाहतो तीच. ही आपलीच खुर्ची. आपण आपल्या घरीच आहोत. पण आलो कसे? कधी? आणि गेलो होतो कुठे? अंधुकपणे आठवू लागलं. एक पिवळं लाल छपराचं देखणं घर, त्याच्यासमोर एक अंगण, गोकर्णीचा वेल चढवलेली कमान. आपण त्या दारात शिरलो आणि समोरच ती होती. अत्यंत कृश, एखाद्या चित्रकाराच्या कल्पनेसारखी तरल. कोण होती ती? अहो, आत बेडरूममध्ये झोपता का? हा सवितेचा आवाज. गोड, थोडी लाडीक लकब, मुद्दाम साधलेली. बरं नाही आहे ना तुम्हाला? चला घरात चला. मुलांनी त्याला हाताला धरून उठवलं. बाहेर काळोख पडला होता. टेरेसवरचा नक्षीदार दिवा लावलेला होता. त्याला बेडवर झोपवताना सविता बोलत होती, काय घाबरवलं आम्हाला. मला वाटतं तुम्हाला चक्कर आली होती. अतिश्रम वाईट हं. आता रजा घ्या चांगली. अगदी विश्रांती घ्या. चंद्रकांत काहीच बोलला नाही. पण त्याला उलट मघापेक्षा आत्ताच अधिक ताजंतवानं वाटू लागलं होतं. एकच प्रश्न मन कोरत होता. ती कोण असेल? कोण असेल? आपली तिची आजवर ओळखही नव्हती. कुठे तिला पाहिल्याचं आठवत नाही. पण तरीही आपल्याला पाहताच ती हसत हसत पुढे आली. किती सुंदर स्वप्न. 5 मिनिटं डुलकी लागली. एवढ्यात इतकं सुंदर स्वप्न पडून गेलं. स्वप्नच ते. थकलेल्या मेंदूला काहीही भास होतात. मग ती मुलगी ओळखीची कशाला हवी? पण तरीही स्वप्नापेक्षा ते अधिक खरं होतं. स्वप्नात सारं काही धुसर असतं. पण इथे तर सगळं खरं खरं वाटत होतं. फक्त ती मुलगीच नाही तर ते घर, अंगण, तो गोकर्णीचा वेल. आपल्या मनातल्या विचारांनीच त्या सुंदर भासाचं रूप घेतलं. याविषयी चारुलतेला आता शंका राहिली नव्हती. म्हणून तिच्या तब्येतीची सारखी जपणूक करणाऱ्या थोरल्या भावाकडे ती त्याविषयी काहीच बोलली नाही. मात्र तिचं अधीर मन तो भास पुन्हा कधी होईल याची एकसारखी वाट पाहत राहिलं. रात्रीची वेळ होती. चारुलता या कुशीवरून त्या कुशीवर वळत पडून राहिली होती. दिवसभर निजून राहिल्यामुळे असेल किंवा आणखीन कशामुळे, पण तिला काही केल्या झोप लागत नव्हती. कदाचित हवेतला उकाडा वाढला असेल.
अशा समजुतीने तिने दार उघडलं आणि ती बाहेरच्या चांदण्याच्या पट्ट्याकडे पाहत पडून राहिली. अचानक तिला त्या भासाची आठवण झाली. या क्षणी तो येताना दिसला तर तिचं अंग शहारलं. मग तो शहारा केवळ भीतीचा होता की अपेक्षेचा कुणास ठाऊक. चारुलता उठून बसली. तो आला होता. येईल की नाही अशा बेचैनीत तळमळणाऱ्या मनाला दिलासा मिळाला होता. ती पायऱ्या उतरून धावत खाली गेली. तिची ओढ त्यालाही जाणवली होती. किंबहुना त्याच्याही मनाला तशीच जबरदस्त ओढ लागली होती. अंगणात सावल्यांनी आखलेल्या चांदण्यांच्या पायघडीवरून तो हात पसरून पुढे आला. तिने धावतच जाऊन त्याला मिठी मारली. इतका धीर तिला कुठून आला कुणास ठाऊक. कदाचित ही त्या चांदण्याचीच मोहिनी असेल. पण मिठी अपुरीच राहिली. मिठी मारणारे तिचे हात शरीराला कवटाळू शकले नाहीत. डोकं छातीवर टेकूच शकलं नाही. समोर दिसत असलेल्या त्याच्या शरीरात तिचे हात आणि डोकं आर पार गेलं. एक किंकाळी मारून ती बेशुद्ध पडली. किंकाळी ऐकून भाऊ धावत आला. त्याला जमिनीवर पडलेली चारुलता दिसली. तिच्या आसपास मात्र दुसरं कोणीही नव्हतं. चंद्रकांत बिछाण्यावर उठून बसला. त्याचं सारं शरीर घामाने निथळत होतं. पुन्हा एकदा ते स्वप्न पडलं होतं आणि पुन्हा एकदा ते अर्धवटच संपलं होतं. पुन्हा एकदा तीच मुलगी, तेच घर. पण यावेळेस तिची नजर परकी राहिली नव्हती. आपलीच वाट पाहत असल्याप्रमाणे ती आपण दिसताच धावत आली होती. जन्माजन्माची ओळख असल्यासारखी तिने आपल्याला मिठी मारली होती. पण पुढे काय झालं ते कळलंच नाही. सगळीकडे जणू धुकं पसरलं. चंद्रकांतने डोकं गच्च दाबून धरलं. एकदम त्याचं लक्ष बाजूला गेलं. सविताही अंथरुणात उठून बसून त्याचं निरीक्षण करत होती. नवऱ्याला काहीतरी होतंय या कल्पनेने ती धास्तावली असेल. पण यावेळेला काही बोलू नये एवढं समजण्या इतकी ती शहाणी होती. मात्र चाललं हे काहीतरी विचित्र आहे हे तिला जाणवलं होतं. सांगावं का हिला? चंद्रकांतच्या मनात विचार आला. पण काय सांगायचं? स्वप्नात एक अनोळखी तरुण मुलगी येते. काय वाटेल तिला? ती समजून तरी घेईल का? ती नुसती चिडेल. नकोच ते. या स्वप्नाविषयी कुणाला सांगणंच नको. चंद्रकांतने पुन्हा उशीवर डोकं टेकलं. आता मात्र चारुलतेला भावाला सांगणं भागच पडलं. अंगणात चारुलतेला भावाने शुद्धीवर आणलं तेव्हा तिला काहीच सांगता येत नव्हतं. त्याने तिला चालण्याचीही तसदी दिली नाही. आजारामुळे फुलासारखा हलका झालेला तो देह त्याने दोन्ही हातांवर उचलला आणि सरळ बिछाण्यावर आणून ठेवला. दिवा लावला, पांघरून घातलं आणि तो जाऊ लागला. एवढ्यात चारुलतेने हाक मारली. भाऊ, थांब ना, मला भीती वाटते. भाऊ थांबला. त्याने तिला पाणी आणून दिलं. तिला ताप वगैरे नाही ना हे पाहिलं. अडखळत, थपकत, थांबत तिने दोन्ही वेळा झालेल्या भासाविषयी त्याला सांगितलं. घाबरू नको चारू, भाऊ म्हणाला. तू खूप अशक्त झाली आहेस ना, म्हणून तुला असे भास होतात. यात खरं काही नाही आहे. तू नको लक्ष देऊस तिकडे. बरी झालीस ना की आपोआप हे सगळं थांबेल. कळलं? सगळं थांबणार आहे. तिचं समाधान करता करता त्याने स्वतःचंही समाधान करून घेतलं. तिला झोप येईपर्यंत तो तिथेच वाचत बसला. मग ती शांत झोपताच त्याने दिवा मालवला आणि तो आपल्या खोलीकडे वळला. अचानक एक विचार त्याच्या डोक्यात आला. समजा हा भास नसेल तर? तिला खरंच कोणी दिसत असेल तर? खरोखरं कोणी दिसत असेल असं एकाएकी नाहीसं होणारं?
म्हणजे पिशाच्यांचा त्याला आजवर अनुभव नव्हता, पण लोकांकडून ऐकलं होतं त्याने. तरुण मुलींना झपाटणारी पिशाच्चे असतात, त्यातून आपली बहीण आजारी. छे छे, या प्रकाराचा ताबडतोब छडा लावायला हवा. दुसऱ्या दिवशी त्याने आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन चौकशी केली. आपलं घर बांधलं गेलं त्याच्या आधीपासूनचा इतिहास वयोवृद्धांना विचारला. त्यांच्या कुणाच्या माहितीप्रमाणे तिथे तसलं काहीही नव्हतं. पण त्याच्या मनाची खात्री होईना. तो सारखा काळजी करू लागला. चारुलतेच्या तब्येतीवर पूर्वीपेक्षा अधिक बारीक लक्ष ठेवू लागला. अचानक चारुलतेची प्रकृती अधिक खराब होऊ लागली. तशी ती फार सोशिक मुलगी होती. भावाच्या काळजीत भर नको म्हणून ती काही बोलत नसे, पण तिची नजर एकसारखी दाराकडे जाई. तो आज तरी येईल, उद्या तरी येईल असं तिला वाटत राही. तो आला तर आपल्याला पुन्हा एकदा त्या दिवशी वाटलं तसं ताजं तवानं वाटेल. पण भाऊ, त्याचा काहीतरी भलता-सलता अंदाज आहे. तो विचारही तिला असह्य होत असे. वाट पाहून पाहून जीव अधिकच थकून जात असे. खिडकीच्या पडद्यावरच्या नक्षीकडे पाहता पाहता तिच्या नजरेला भोवळ आली होती. बाहेर रखरखीत ऊन पडलं होतं, पण खोलीतल्या पडद्यांनी ते बाहेरच ठेवून खोलीला थंडावा आणला होता. अधूनमधून ती सवयीने दाराकडे पाही, पण पिवळ्या धम्मक उन्हाखेरीज दुसरं काहीही दिसत नव्हतं. तिने दाराकडे पाठ फिरवली आणि पुन्हा नक्षीवरची फुलं मोजण्याचा चाळा सुरू केला. कुणाशीशी चाहूल लागली म्हणून तिने वळून पाहिलं. तिच्या बिछाण्याशी तो उभा होता, स्मित करीत. त्याचे डोळे जणू तिला विचारत होते, कसं वाटतंय आता? ती दचकून उठून बसली. तिच्यात पुन्हा एकदा नवी शक्ती संचारली होती. तिला म्हणावंसं वाटलं, खूप खूप बरं वाटतंय, तुम्ही आलात ना म्हणून. पण ती काही बोलणार इतक्यात भाऊ आला. क्षणभर तो स्तंभित होऊन त्या दोघांकडे पाहत राहिला. बहिणीच्या शेजारी उभी असलेली ती पांढुरकी आकृती पाहता क्षणीच सारं काही त्याच्या ध्यानात आलं. हाच तो मध्यमवयीन माणूस ज्याच्याविषयी चारुलता बोलली होती, जो तिला त्या दिवशी रात्री, कोण आहात तुम्ही, सारं अवसान गोळा करून त्याने विचारलं. पण उत्तर मिळालं नाही. जणू त्या आकृतीच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, किंवा फुटत असले तरी ते त्यांना ऐकू येत नव्हते. सांगा का इथे येता तुम्ही, भाऊने पुन्हा विचारलं. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आलं, आपण हा प्रश्न समोरच्या खिडकीला विचारत आहोत. त्याच्या आणि खिडकीच्या मध्ये उभी असलेली ती रुबाबदार आकृती जणू पुसून काढल्यासारखी नाहीशी झाली होती. चंद्रकांतने डोळे उघडले आणि डॉक्टरांनी घाम पुसला. आज ऐन मीटिंगमध्ये एकाएकी चंद्रकांतला चक्कर आली आणि सगळे गडबडून गेले. ताबडतोब डॉक्टरांना बोलावणं गेलं. तरी देखील साऱ्या ऑफिसभर गडबड चालूच राहिली. डॉक्टरांनी त्याची नाडी बघितली. पुन्हा एकदा ब्लड प्रेशर घेतलं. आता सगळं नॉर्मल आहे, ते म्हणाले. काळजी करायचं काही कारण नाही. चंद्रकांतला किंचित हसू आलं. आपल्यासाठी सगळे लोक काळजीत पडतात आणि आपण त्यावेळेला एका विलक्षण प्रसंगात सापडलेले असतो. शक्य असतं तर आपण हे साऱ्यांना समजावून दिलं असतं. पण कसं समजावून देणार जिथे ते खुद्द आपल्यालाच समजलेलं नाही आहे. काळजीचं काही कारण नसलं तरी चंद्रकांतने विश्रांती घ्यायलाच हवी, असं ऑफिसच्या डॉक्टरांचं आणि फॅमिली डॉक्टरांचं एकमत झालं. ऑफिसातून त्याला सक्तीने रजा देण्यात आली. सविताने ताबडतोब एका हिल स्टेशनवरच्या हॉटेलमध्ये जागा बुक केली. मुलांच्या शाळा बुडू नयेत म्हणून त्यांना मावशीकडे पाठवण्यात आलं. पुन्हा एकदा मधुचंद्र साजरा करायचा आणि नवऱ्याला पूर्वीसारखा ठणठणीत बरा करून परत न्यायचा
याचा जणू सविताने विडा उचलला होता. पण चंद्रकांतला काही या ट्रिपचा फारसा उत्साह दिसत नव्हता. तो आपला स्वतःच्याच तंद्रीत असल्यासारखा वागत होता. सविता सांगत होती त्या एक एक गोष्टी तो निमूटपणे करत होता, पण त्याचं चित्त दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीकडे लागलंय हे सविताने ओळखलं होतं. मात्र त्यांचा बेत काही बदलला नाही. ठरलेल्या दिवशी त्यांनी सारी तयारी केली आणि कार निघाली. प्रवासात चंद्रकांत थोडा अधिक उत्साह दाखवू लागला. रोजचंच ते ऑफिसचं कामाचं जग मागे पडलं आणि हिरव्यागार झाडांची, निळ्या डोंगरांची सुंदर सृष्टी सभोवती पसरली. एवढंच मनाला गारवा आणायला पुरेसं होतं. त्याला वाटलं या हिरवळीकडे पाहता पाहताच आपले डोळे मिटतील आणि ते सुंदर स्वप्न पुन्हा डोळ्यासमोर येईल. पण ते स्वप्न तरी आता पूर्वी इतकं सुंदर कुठं राहिलं होतं. ती मुलगी तर या खेपेला बिछाण्यावर खिळलेली दिसत होती. नेहमीप्रमाणे ती हसत हसत पुढे आली नव्हती. आणि तो गृहस्थ, तो कोण होता? तिचा भाऊ तर नसेल? आणि अचानक चंद्रकांतला ते घर दिसलं. तेच पिवळं घर, लाल लाल छपराचं. थांब, तो ओरडला. शोफरने गाडी एकदम थांबवली. सर्वांनाच एक लहानसा धक्का बसला. चंद्रकांत गाडीतून खाली उतरला. नक्की 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 हेच ते घर. दारात गोकर्णीचा वेल देखील हाच. एकूण असं घर प्रत्यक्षात आहे म्हणायचं. कुठे चाललंय तुम्ही? म्हणत सविता त्याच्या मागोमाग गाडीतून उतरली. चंद्रकांत कमानीतून सरळ आत गेला. अंगण ओलांडून सराईतपणे पायऱ्यांपर्यंत पोहोचला. पण पायऱ्यांवर तिचा भाऊ उभा होता. त्याने त्याला अडवलं. तू परत आलास? तो विचित्र आवाजात ओरडला. चंद्रकांत दचकला. त्या गृहस्थाचा अवतार काहीतरी विलक्षणच दिसत होता. केस विस्कटलेले, मुद्रा भ्रमिष्ट, डोळे लाल भडक झालेले. माझ्या बहिणीला तू पछाडलंस. तू आता कोण हवंय तुला? कोण हवंय? चंद्रकांतने काहीच न बोलता त्याला बाजूला केलं. चारुलतेच्या खोलीच्या दिशेने तो जाऊ लागला. धावा, घरात पिशाच शिरलंय, असा आक्रोश करीत चारुलतेचा भाऊ अंगणात आला. त्याच्या मागोमाग चंद्रकांत पायऱ्या उतरून आला. चारुलतेच्या भावाचा दंड घट्ट पकडून त्याने त्याला वळवलं. मी पिशाच नाही. नीट पहा माझ्याकडे. मी पिशाच नाही आहे. चंद्रकांत ओरडला. भाऊ काहीच बोलला नाही. तो विलक्षण गोंधळलेला दिसत होता. मी देखील पाहिलंय तुम्हाला, चंद्रकांत म्हणाला. माझ्या स्वप्नात हे घर, ती मुलगी. सारं वाटायचं की केवळ एक स्वप्न आहे. पण नाही, हे सारं अस्तित्वात आहे. तुम्हाला वाटायचं की मी पिशाच आहे, पण नाही, मी खरोखरी जिवंत माणूस आहे. मग ते काय होतं? भाऊ कसाबसा बोलला. कुणाच ठाऊक. कदाचित असं म्हणतात की प्रत्येकाला एक वेगळा इच्छामय देह असतो आणि क्वचित तो स्वतंत्र होऊन क्षणात कुठेही जातो. विश्रांतीच्या, तारुण्याच्या शोधात, जिथे त्याला मनापासून बोलावणारं कुणीतरी असेल तिथे. भराभर पायऱ्या चढून चंद्रकांत ओळखीच्या दाराशी गेला. सराईतपणे. फार उशीर केलात तुम्ही प्रत्यक्ष यायला. फार उशीर केलात, भाऊ म्हणाला. तुम्ही पिशाच आहात या कल्पनेने तिने हाय खाल्ली. काही तासांपूर्वीच. चंद्रकांतने पुढे होऊन पाहिलं. ती अंथरुणावर पडली होती. तशीच नाजूक, गोरी पान, लिलीच्या पांढऱ्या शुभ्र फुलासारखी. पण आता
आता कधीच ती हात पसरून धावत त्याच्याकडे येणार नव्हती. त्याच्या तारुण्याचा शेवटचा क्षण संपला होता. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.